जळगाव शहरातील रस्त्यांची दुरावस्था आहे। 1 किलोमीटर रस्त्यावर 100हून अधिक खड्डे आहेत। अनेक ठिकाणी खड्डे पडल्यानं नागरिकांमध्ये संताप आहे। आढावा घेतला आपले प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी। जळगाव शहरातील अनेक रस्त्यांवरती मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत। त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना वाहन चालवताना किंवा पायी चालताना मोठी कसरत करावी लागत आहे। आपण आहोत जळगाव शहरातील मेहरुण परिसरामध्ये। शिरसोली नाका ते मेहरुण स्मशानभूमीपर्यंत जर विचार केला तर हा रस्ता जवळपास 100 मीटरचा रस्ता आहे आणि या 100 मीटरच्या रस्त्यामध्ये 70हून अधिक खड्डे या ठिकाणी पडलेले आहेत। जिवंतपणीच माणसांना मोठी कसरत करावी लागत आहे वाहन चालवत असताना आणि पायी चालत असताना। मेल्यानंतरही देखील या ठिकाणी अंत्ययात्रा ही खड्ड्यांमधूनच प्रवास करावी लागत आहे। शेवटची यात्रा देखील खड्ड्यातूनच जावं लागत असल्यामुळे नागरिकांमध्ये मोठा संतापाची लाट या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। इलेक्शन आलं, निवडणूक आली की नगरसेवक असतील, आमदार असतील, मंत्री असतील, हे मोठे मोठे वादे करत असतात आणि निवडणूक झाल्यानंतर निवडून आल्यानंतर नागरिकांकडे दुर्लक्ष केलं जातं, मूलभूत गरजा देखील पुरवल्या जात नाही असा आरोप आणि संतापजनक वक्तव्य नागरिकांकडून केलं जात आहेत। मेहरुण परिसरातील हा रस्ता आता जीवघेणे रस्ता झालेला आहे। अनेक खड्डे या ठिकाणी पडलेले आहेत। त्यामुळे महापालिका प्रशासन असेल, लोकप्रतिनिधी असतील, यावर आता काय कारवाई करतं हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।